हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. आज या व्हिडिओमध्ये माझं मी कुकिंगचं रुटीन शेअर केलेलं आहे आणि थोडंफार क्लिनिंगचं. आणि त्याचसोबत आज ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे की अशा कोणत्या चुका आहेत ज्या गृहिणी करतात. सगळ्याच नाही, काही काही गृहिणी करतात आणि त्यामुळे त्या स्वतःलाच खूप हर्ट करून घेतात आणि खूप जास्त त्या दुःखी राहतात. तर अशा कोणत्या त्या चुका आहेत, लहान असल्या तरी त्या आपल्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट करतात. तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही याच्यातली एकही चूक रिलेट केली स्वतःसाठी तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही अशी चूक करत होते जर तुम्हाला असं वाटलं असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. पहिली चूक, आपण रोज तर स्वयंपाक चांगला बनवतोच, पण कधीतरी आपल्याकडे समजा कोणीतरी आलं किंवा अगदी कोणी घरातल्यांनी सुद्धा आपल्या जेवणाचं कधीतरी ना असं कौतुक केलं की वा, आज भाजी खूप छान आहे गं, छान झाली, मस्त झाली. किंवा कोणी आपण कोणाला तरी जेवायला बोलवलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या घरातल्यांसमोर आपलं जेवतानाच कौतुक केलं, वा ताई तुम्ही भाजी खूप छान केलेली आहे, मस्त केलेली आहे, एकदम चव आहे. तर आपण त्यांना थँक्यू न बोलता आपल्या तोंडातून काय निघतं, नाही ते असंच आज घाईघाईत केलं, काय माहिती का. तुमचं जर कौतुक होतं आहे तर तुम्ही ॲक्सेप्ट का नाही करत ते. आणि मग नंतर म्हणायचं की मला कोणी अप्रिशिएट करत नाही, त्यांनी आपलं जर स्तुती केलेली आहे तर आपण काय लगेच झाडावर चढत नाही, पण निदान 2 सेकंद आपण स्वतःच काहीतरी चांगलं केलं याला सेलिब्रेट तर करू शकतो, मनातल्या मनामध्ये आनंद तर मानू शकतो. किंवा आपण मस्त तयार होऊन बाहेर गेलेलो आहोत किंवा नॉर्मल कधीतरी असं असतं ना की आपण साधं पण राहिलो तरीसुद्धा छान दिसतो आणि आपली एखादी कोणी मैत्रीण दिसेल किंवा कोणी दिसेल तर ती म्हणते वा वा छान दिसते, आज मस्त ग्लो दिसतोय चेहऱ्यावर. तर काही काही जणांचं रिॲक्शन कशी असते, हे काही पण बोलते तू, काय कसला ग्लो आणि काय ग्लो, इतके ढेगभर कामं करून आलेली आहे आणि काय कसलंच काय, स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ नाही. झालं म्हणजे आपण आपलं ॲप्रिसिएशन तर चांगल्या पद्धतीने घेतलंच नाही, प्लस जी समोरची व्यक्ती आपल्याला ॲप्रिशिएट करते तिचा पण आपण पोपट करून टाकतो. तर ही चूक आपण टाळायची आहे. जर कोणी आपल्याला कौतुकाचे 2 शब्द चांगले बोलत असेल तर तिथं आपण थँक्यू म्हणायचं आणि स्वतःलासुद्धा मनातल्या मनात वा आपण खरंच छान दिसतोय असं म्हणायचं. काय होतं, आपल्याला आनंद मिळतो आपला आणि छान होतं ना. आनंद कोणाला नको असतो. त्यामुळे ना ॲप्रिसिएशनला ॲक्सेप्ट करायला शिकायचं आहे. दुसरी चूक आपल्यातले काही जण करतात ती म्हणजे ना कंपॅरिझन आणि त्याने दुःखी होणं. कोणत्या तरी दूरच्या नातेवाईकाने किंवा तुमच्या कोणत्या मित्रमंडळींनी काहीतरी घेतलेलं आहे छान घरामध्ये, फॉर एक्झाम्पल गाडी घेतली, घर घेतलं किंवा अजून काही घेतलं, तर त्यामुळे ना त्यांनी आपल्याला ती न्यूज सांगितली तर आपल्याला असं कसं वाटतं की बापरे, माझ्या घरात तर काहीच नाही या गोष्टी, मी तर काहीच घेत नाही आहे. तर एकतर दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं हे आपल्याला जमायला पाहिजे, किंवा मग काहीच न्यूट्रल राहणं हे सुद्धा आपल्याला जमायला पाहिजे. आनंदी नाही होता येते दुसऱ्याच्या आनंदात तर निदान दुःखी तरी नाही व्हायचं. कारण देवाने ना प्रत्येकाचं नशीब हे लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नशिबाचं मिळणारच आहे. आपल्या हातामध्ये आहे फक्त चांगलं काम करत राहणं, आपल्या कामाचं आपल्याला फळ मिळणारच आहे. आणि समोरच्याने सोनं घेऊ, नाणं घेऊ किंवा काहीही घेऊ, त्यामुळे आपला आनंद आपण खराब करायचा नाही, आपल्या घरामध्ये त्याचा इफेक्ट होऊ द्यायचा नाही. तर ही चुकी ना कधी कधी होते, कळत होते, नकळत होते, इंटेन्शनली नॉन इंटेन्शनली कशी पण होते, पण होत असेल तर ती आपल्याला टाळायची आहे. कारण प्रत्येकाच्या नशिबाचे मार्ग हे खूप वेगवेगळे असतात. आपण कोणाशी कंपेअर नाही करायचं आणि कंपॅरिझन केली तर आपणच स्वतःवर दुःख ओढून घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि आहे तो दिवस खराब होतो, आहे तो क्षण खराब होतो. तिसरी चूक जी करतो ती म्हणजे मुलांना कंपेअर करणं. म्हणजे जर शाळेमध्ये कोणी पहिलं आलं, कोणी दुसरं आलं तर बघ ती कशी हुशार आहे, ती मस्त अभ्यास करते, तुला नाही जमते. मी सुद्धा एकेकाळी माझ्या मुलीला ना असं बोललं गेलं होतं माझ्याकडून की बघ तिला वाचता येते, तुला अजून नाही वाचता येते.
तेव्हा तिला असं झालेलं की मलाच वाचता येत नाही, त्यामुळे तिनं वाचण्याची तिला भीती वाटायला लागली होती. मग त्या चुकीपासून मी शिकली की नाही बाबा, आपल्या मुलांशी ना कोणाला म्हणजे कंपेअरच करायची नाही मुलांशी. आणि आजकाल असं झालेलं आहे ना की सगळ्याच पॅरेंट्सला वाटतं की माझे मुलं ना प्रत्येक फील्डमध्ये पुढे जावेत, आणि कुठेतरी आपण आत्तापासूनच म्हणजे नर्सरीला जरी मुलगा असेल ना तरी बापरे त्याला म्हणजे पहिलाच आला पाहिजे, नाहीतर तो डॉक्टर, इंजिनियर किंवा पुढे कसं बनेल असं पॅरेंट्सचं काहीतरी होऊन जातं. तेव्हा थांबा, कंपेअर करू नका, मुलांना इतका पण स्ट्रेस देऊ नका. ते मुलं आहेत, ते थकणार आहेत. ते आपण जसे काम करून थकतो तसे ते पण थकतात, आणि जसं जसं त्यांना पुढे पुढे कळतं ना तसं तसं ते अभ्यास करत जातात. माझ्या मुलांपासून तरी हेच शिकलेली आहे. तर येस, ही पण एक मोठी चूक होते आपल्याकडून, कारण आपण ना त्यांना कंपेअर केली ना, आपण त्यांना बोललो ना, बघ हा करतोय तू नाही करत, हिने अभ्यास केला आहे तू नाही करत, बघ ती मुलगी कशी भाजी खाते, सगळं खाते, तू नाही खात. किंवा काही मुलं ना, जसं माझी मुलगी आहे, ती चार चौघात नाही पटकन बोलत, ती थोडासा वेळ घेते आणि नंतर ती रिॲक्ट होते. पण आपल्याकडून कसं होऊन जातं की बघ ते कसे पुढे जात आहेत, ते कसे बोलत आहेत, तू नाही बोलत आहे, तू नाही. पण नाही, प्रत्येक मुलं ना ही खूप वेगवेगळ्या नेचरची असतात. आपल्या मुलाला आपणच समजून घेतलं पाहिजे की नाही, आपल्याला माहीत असतं की तिला थोडासा वेळ लागतो आहे समोरच्यासोबत बोलायला, ती नाही लवकर बोलत, तर इट्स ओके, फोर्स नाही करायचा. तर मुलांचं कंपेअर करणं ना बंद केलं पाहिजे. ह्या गोष्टीचा आपल्या मुलांवर खूप निगेटिव्ह परिणाम होतो, आणि ते कुठेतरी मनात अशी धास्ती घेतात, आणि ही धास्ती ना पुढेपर्यंत पण कॅरी फॉरवर्ड होते. मग ते मागे मागे राहायला लागतात, किंवा मग त्यांना नाहीच इंटरेस्ट येत अभ्यासामध्ये म्हणा, किंवा काय, त्यांना असं वाटतच राहतं की मी नाही चांगली, मला नाही येणार, किंवा मी हे जे केलं तरीसुद्धा मला घरचे बोलणारच आहे, असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत राहते. त्यामुळे नाही, माहिती हे वर्ल्ड खूप कॉम्पिटिशनचं आहे, तरीसुद्धा आपला मुलगा करेल पुढे, त्याच्या स्पेसनेच आपल्याला जायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची, आणि मुलांना अजिबात कोणाशी कंपेअर करायचं नाही. चौथी चूक होते ती म्हणजे घरात काहीही हो, एकतर ऑलरेडी आपल्या घरातले ना आपल्यावरच खापर फोडत असतातच की हे तुझ्यामुळे झालं, तुला काय काम असतं. कोणाला ऑफिसचं बाहेरचं टेन्शन असेल तरी पण घरात जी राहते बाई तिच्यावरच निघतं सगळं. त्यांचं बिहेवियर आपण नाही कंट्रोल करू शकत. म्हणजे ते असं म्हणतात ना की ती सगळ्यांसाठी, गृहिणी असते ती सगळ्यांसाठी सगळं वेळेवर करून देते, सगळ्या गोष्टी ती स्वतःकडे दुर्लक्ष करून सगळ्यांचं बाकीच्यांचंच करते ती व्यवस्थित. तरीसुद्धा काही खुट्ट झालं किंवा काही मनासारखं नाही झालं किंवा काही चुकलं तर प्रत्येकजण गृहिणीलाच दोषी ठरतात. आता बाकीच्यांचं बिहेवियर आपण नाही कंट्रोल करू शकत, पण आपण स्वतःला मनातून गिल्ट देणं, स्वतःला अपराधी वाटून घेणं हे बंद केलं पाहिजे. आणि आपण जर गिल्ट मानून घेतला ना तर ट्रस्ट मी मैत्रिणींनो, आपली रात्रीची झोपसुद्धा उडून जाते. या गिल्टमध्ये आपण राहतो की मीच चुकलेली आहे, माझ्यामुळेच गोष्टी खराब होत आहेत, मीच सगळ्याला जबाबदार आहे. नाही, असं अजिबात नसतं. त्यामुळे स्वतःला गिल्ट देणं बंद करायचं आहे. सगळ्या नाही पण खूप जणी अशा करतच असतील गिल्टमध्ये रात्री, आणि अजिबात झोप येत नाही जेव्हा आपण गिल्ट घेतो. मुलाला कमी मार्क पडले, गिल्ट आपण घेतला. घरामध्ये काही भाजीत मीठ जास्त पडलं, गिल्टी आपण राहिलो. नाही, इट्स ओके, आपण पण मनुष्य आहे, कधीतरी आपल्याकडून सुद्धा चुका होतात, आणि चुकांमधून आपण शिकत असतो, सुधरत असतो. त्यामुळे गिल्ट घेणं स्टॉप करायचं आहे, कारण आपली मेंटल हेल्थ, आपली फिजिकल हेल्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या मुलांसाठी पण खूप महत्त्वाची आहे. का आपण जर नीट असू फिजिकली, मेंटली, तरच आपण आपल्या मुलांना नीट सांभाळू शकू. आणि पाचवी चूक म्हणजे सगळ्यांना आनंदी आपण नाही ठेवू शकत. त्यामुळे सगळ्यांनाच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतच राहणं ही खूप मोठी चूक आहे. आपण एकाच वेळेस सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. कोणी ना कोणीतरी आपल्यापासून नाखुश राहणारच आहे. कारण कोणाला तुमचा स्वयंपाक आवडेल, कोणाला तुमचा स्वयंपाक नाही आवडणार, कोणाला तुमचं राहणीमान आवडेल तर कोणाला नाही आवडणार. तर तुम्ही कोणाकोणाला खुश करायच्या प्रयत्नात तुमचा दिवस घालवणार आहात, तुमचे एनर्जी घालवणार आहात. त्यापेक्षा ना आपल्या मनाला माहीत आहे ना की आपण सर्वांचं व्यवस्थित करतोय, चांगलं करतोय.
मग ठीक आहे, तेवढंच आहे. आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की चुकून कोणाचं सुद्धा वाईट करायचं नाही, कोणाला कोणापासून तोडायचं नाही. सगळी नाती ही सगळ्यांसाठी महत्त्वाची असतात, त्यामुळे आपल्याकडून तर ही चूक होणार नाही ना, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि बस आपल्या मेंटल पीससाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर ह्या काही चुका होतात, आपल्याकडून कळत नकळत होत असतात. त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या तसं तर भरपूर आहेत, पण एकाच व्हिडिओमध्ये टाकल्या तर व्हिडिओ खूप लाँग होईल. सो वेल, आता या व्लॉगबद्दल थोडंसं सांगते. मी तर संध्याकाळचा स्वयंपाक करत होते, तर आज मस्त वांगी बटाट्याची भाजी केलेली आहे. वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा, आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण थोडंसं आणि दाण्याचं कूट हे सर्व टाकलेलं आहे. आणि इथं गव्हाचे वडे, जी ही दुसरी भाजी दिसते ती गव्हाचे वडे आहेत, त्याची भाजी केलेली आहे. कधी भाजी नसेल ना तर गव्हाचे वडे हा बेस्ट ऑप्शन आहे. तर त्याची कोरडी भाजी केलेली आहे. जशी पोहे करतो ना तशीच ही भाजी असते. आणि आता इथे पोळ्या करून घेते मी. तर दुपारची कणिक थोडीशी होती, त्यामुळे पहिले त्या पोळ्या करून घेते आणि त्यानंतर मग ज्या उरलेल्या आहेत त्या पोळ्या करते. झटपट गरमागरम पोळ्या करून घेते. भाज्या मी आधी करून घेते आणि पोळ्या जेव्हा जेवायचं आहे तेव्हा करते. म्हणजे मग इकडे खूप थंडी आहे ना, मग त्याच्यामुळे पोळ्या गार झाल्या की चांगल्या नाही लागत, म्हणजे खायची इच्छा होत नाही. आणि गरम पोळी खाल्ली की जरा 2 घास खाल्ले पण जातात. तर पोळ्या करून घेते सर्व इथे आणि जेवायला बसू. संध्याकाळी 6, 6:15 आमचं जेवण डन होतं. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 9:30 किंवा 10 वाजता नाश्ता करतो. तर इथे पोळ्या झालेल्या आहेत आणि जी कणिक उरली होती ती मी आता डब्यामध्ये पॅक करून ठेवते. आणि ज्या काही भाज्या आहेत त्या मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत असते. म्हणजे जेव्हा आपण डायनिंग टेबलवर गोष्टी ठेवतो आपल्या जेवताना, म्हणजे सगळ्या भाज्या ठेवतो, तेव्हा असे खूप कढई ठेवली आहे, मोठे भांडे ठेवले असं होत नाही. तर दोघी भाज्या मी काढून घेते आणि त्यानंतर जेवायला बसते. तर बाहेर उजेड भरपूर आहे अजून. आता तरी लवकर संध्याकाळ होते आमच्या इथे, म्हणजे 8पर्यंत तरी अंधार होतो सगळा. नाहीतर पहिले समरमध्ये जेव्हा समर असतो तेव्हा तर रात्री 11:30पर्यंत वगैरे उजेड असतो आणि पहाटे 2:30 वाजताच उजाडायला सुरुवात होते. आता एकदम उलटं होणार आहे, म्हणजे जवळजवळ सूर्योदय तर खूपच लेट आणि दुपारी 3:30ला अंधार होत जाईल असं होईल. तर जेवण झाल्यानंतर सगळी भांडी डिशवॉशरला लावली. जी काही नॉन डिशवॉशर सेफ भांडी ती हाताने घासावी लागतात. सो मुलांचं जेवण बाकी आहे त्यामुळे इतक्यात नाही लावणार मी डिशवॉशर, पण हे सगळं आता मी वरचा ओटा आवरून घेते. सकाळी जर आपल्याला फ्रेश किचन हवं असेल तर रात्री पूर्ण क्लीन करून झोपायचं. नाहीतर मग सकाळी ना असं होतं की मी सकाळी उठल्या पाणी पिऊ की डब्याला सुरुवात करू, चहा ठेवू की पहिले रात्रीची भांडी घासून मग ओटा क्लीन करून मग पुढचं काम करू असं होतं. त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालतो. पण एखाद दिवशी खूप जास्त थकलेलो आहोत आपण आणि काहीच करायची इच्छा नाही आहे, मग अशा वेळेस आपण एखाद दिवशी सोडू शकतो, पण रोज नाही. नाहीतर मग त्याच्यामुळे झुरळ होणं, किडे होणं, मुंग्या होणं असं सुद्धा होतं. उष्ट जर आणि असेल ओट्यावर तर किचनमध्ये. तर जी आधीची डिशवॉशरमधली भांडी होती ती आज लावायची राहिली होती, तर ती लावून घेते आणि ओटा मस्त स्वच्छ पुसून घेत आहे. तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओज कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून सांगा, म्हणजे तसे व्हिडिओज मी घेऊन यायचा प्रयत्न करत जाईल. किचन सगळं आवरून झालं की जे सिंक असतं ते सुद्धा क्लीन करायचं आणि जे काही आपलं जे फडके असतात ज्याच्याने आपण किचन ओटा प्लॅटफॉर्म सगळं पुसतो ते सुद्धा स्वच्छ साबण टाकून स्वच्छ धुवून मग वाळत टाकायचे, म्हणजे त्याच्याने सुद्धा इन्फेक्शन होत नाही. त्यानंतर आरती केली, नवरात्र चालू आहे त्यामुळे देवीची आरती केली आणि ही दुसऱ्या दिवशीची
ब्रेकफास्टची तयारी. तर इथे ओट्स घेत आहे मी. त्यामध्ये 1 चमचा चिया सीड्स टाकलेले आहेत आणि हा रेडी टू ईट ब्रेकफास्ट म्हणजे जो रात्री मी दुधामध्ये भिजवून ठेवते आणि सकाळी खाते. तर त्यामध्ये 2 डेट्स टाकलेले आहेत आणि दूध, म्हणजे रात्रभर हे जे काही म्हणजे ओट्स, खजूर, चिया सीड्स आहेत ते यामध्ये छान भिजतील आणि सकाळी त्यामध्ये फ्रूट्स टाकणार. मग फ्रूट्समध्ये बनाना, कधी मँगो जे अवेलेबल असेल ते, नो सिट्रस फ्रूट. दुधामध्ये संत्री, टरबूज, खरबूज किंवा पायनॅपल अशा गोष्टी चालत नाही, त्या टाकायच्या नाही. तर मी इथे बनाना टाकलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर आता मी हे नाश्त्यासाठी घेणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन